हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचं आपलं आजचं 12वं सेशन आणि या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत कॅपिलरी राईज आणि एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और फॉलच्या अंतर्गत दुसरी मेथड बघणार आहोत युजिंग फोर्सेस. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत कॅपिलरी राईज. कालच्या होमवर्कमध्ये, कालच्या म्हणजे मागच्या सेशनच्या होमवर्कमध्ये तुम्हाला मी हे ट्राय करा असं सांगितलं होतं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ते जमलेलं नाही आणि तेव्हा मी प्रॉमिस केलं होतं की जर तुम्हाला ते जमलं नाही तर आपण ते थोडक्यात बघू, आणि म्हणून आज सेशनच्या सुरुवातीलाच आपण त्याच्यावरती एक नजर टाकतोय. किरकोळ चेंजेस आहेत, कसे कसे करायचे तेवढे फक्त बघून घ्या. सो कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डिप्ड इन अ लिक्विड, फॉर एक्झाम्पल इन वॉटर. इथे ही कॅपिलरी राईजची केस आहे, त्यामुळे मागच्या वेळेला आपण मर्क्युरी घेतला होता, आता आपण वॉटरची केस कन्सिडर करतोय. द शेप ऑफ द वॉटर मिनिस्कस इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्केव्ह. सो इथे पण आपण बदल केला बघा. तिथे आपण जेव्हा कॅपिलरी फॉलचा विषय केला होता तेव्हा तिथे आपण मर्क्युरी मिनिस्कस घेतला होता, इथे वॉटर मिनिस्कस असेल आणि तो अप्पर कॉन्व्हेक्स होता, आपण कॉन्केव्ह करून घेतला आहे. सो या पद्धतीनेच आपण चेंज करतोय. सेम डायग्राम जे आहे ती आपली इथली बदलेल आणि याच्यावरचं जे डिस्क्रिप्शन असेल आपलं पॉईंट्सचं ते असं राहील बघा. सो पॉईंट ए इज जस्ट अबाव द कॉन्केव्ह सरफेस. हा आता कॉन्केव्ह आहे, त्या केसमध्ये तो कॉन्व्हेक्स होता. सो कॉन्केव्ह सरफेस अँड इनसाइड द कॅपिलरीमध्ये आहे आणि कॉन्केव्ह सरफेसच्या वरती आहे. दुसरा पॉईंट बघा, पॉईंट बी इज जस्ट बिलो द कॉन्केव्ह सरफेस इनसाइड द कॅपिलरी, इथे आपल्याला दिसतोय. तिसरा जो पॉईंट आहे, पॉईंट सी इज जस्ट अबाव द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी. आणि चौथा जो आहे तो आहे पॉईंट डी इज जस्ट बिलो द प्लेन सरफेस अँड आउटसाइड द कॅपिलरी अँड बिलो द पॉईंट सी. सो मागच्या वेळी जसं केलं होतं त्याच पद्धतीने, फक्त कॉन्व्हेक्स सरफेस जसं आपण वापरलं होतं जिथे, तिथे इथे कॉन्केव्ह सरफेस असं झालेलं आहे. हा एवढा फरक जो आहे तेवढा लक्षात घ्या. सो त्यानंतर बघा, लेट पी ए, पी बी, पी सी अँड पी डी बी द व्हॅल्यूज ऑफ प्रेशर्स ॲट द पॉईंट्स ए बी सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. हे तिथेही आपण मेन्शन केलं होतं आणि तिथे आपण दुसरी एक गोष्ट मेन्शन केली होती, द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्व्हेक्स साईड. सो हे सुद्धा तसंच राहील, परंतु इथे सिच्युएशन बदलेल. इथे पी ए ग्रेटर दॅन पी बी होईल, कारण इथली सिच्युएशन कॉन्केव्ह साईड आणि कॉन्व्हेक्स साईड बदललेली आहे. मागच्या केसमध्ये आपण जेव्हा बघितलं होतं तेव्हा ते पी बी ग्रेटर दॅन पी ए होतं, तेवढाच त्याच्यातला फरक आहे. सो इथे पी ए ग्रेटर दॅन पी बी झालं. त्यानंतर ए अँड सी एकाच लेवलला असल्यामुळे, बरोबर ना, कारण ए आणि सी जर तुम्ही बघितलेत तर ते एकाच लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्यांच्यावरती. सो सेम कंडिशन. सो पी ए इज इक्वल टू पी सी आणि सी आणि डी हे जर पॉईंट बघितलात तर इथे प्लेन सरफेस आहे आणि त्याच्यामुळे आपण पी सी इज इक्वल टू पी डी असंही लिहू शकतो आणि कंबाईनली आपण असं म्हणू शकतो बघा, पी ए इज इक्वल टू पी सी आहे आणि पी सी इज इक्वल टू पी डी आहे. त्यामुळे कंबाईनली आपण असं म्हणू शकतो, पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी डी. आणि आपल्याकडे आत्ता केस असलेली काय आहे, पी डी इज ग्रेटर दॅन पी बी. सो आपण जी मागची केस बघितली होती तेव्हा पी बी ग्रेटर दॅन पी डी होता, आता हिची जागा फक्त बदलली आहे, हे पण एकदा लक्षात घ्या. पॉईंट बी अँड डी आर ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल, हे तिथेही होतं. सो इथली केस बघा, इथे कंडिशन काय आहे ती. सो इथे पी डी म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट डी हे ग्रेटर आहे, मागच्या केसमध्ये प्रेशर ॲट पॉईंट पी हे ग्रेटर होतं. सो आणि याचमुळे काय होतं, इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर, इथे काय होतं, राईज होतं. तिथल्या केसमध्ये आपण बघितलं होतं की टू मेंटेन द सेम प्रेशर मर्क्युरी काय होतं, तर तिथे लेवलचा ड्रॉप होत होता. इन द लेवल ऑफ द, देअर इज राईज इन द लेवल ऑफ इनसाइड लेवल ऑफ लिक्विड असं म्हणायचं होतं, ते राहिलं इथे. लेवल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ॲज शोन इन द फिगर. सो ही डायग्राम इथे अशी आली. सो तिथे आपण जी बघितली होती ती थोडीशी डायग्राम वेगळी होती, ज्याच्यामध्ये मर्क्युरी हा कॅपिलरीमध्ये ड्रॉप झालेला आपल्याला दिसतो. इथे जे वॉटर लेवल आहे ते इनसाइड द कॅपिलरी ती राईज झालेली आपल्याला दिसते. सो किरकोळ बदल आहेत बघा. त्या केसमध्ये जे होतं त्याच्यामध्ये कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, पी बी ग्रेटर दॅन पी डी असं होतं, तिथे पी डी ग्रेटर दॅन पी बी झालं या केसमध्ये. सो या पद्धतीने किरकोळ चेंजेस आहेत. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. सो या पद्धतीने हे जे आहे हे तुम्ही एकदा नीट लिहून घ्या, कारण हे असंच्या असं पुस्तकात नाही आहे, त्यामुळे रेफरन्ससाठी हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर आता आपण बघूया आपली दुसरी मेथड जी आहे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और
फॉलची. सो बघूया काय आहे ती केस. ती केस आहे मेथड सेकंड युजिंग फोर्सेस. सो इथे काय आहे बघा, ही डायग्राम या पद्धतीची राहील, जिथे हे फोर्स ड्यू टू द टेन्शन आहे. इथे हा थिटा दिसतो आपल्याला आणि याचे कंपोनंट्स जे आहेत याच्यामध्ये आपण फक्त हा वर्टिकल कंपोनंट पकडला इथे FT cos थीटा, आणि त्याला बॅलन्स करणारा फोर्स कुठला असणार आहे तर वेट असणार आहे mg. सो आपण नंतर इक्वेट काय करणार आहे थोडक्यात, तर हा जो कंपोनंट आहे इकडचा तो आणि हा आपल्याला नंतरच्या काळामध्ये इक्वेट करायचे आहेत. ही कन्सेप्ट आपल्याला आता इझिली लक्षात आलेली आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये सुरुवातीला आपण काय म्हणतो बघा, राईज ऑफ वॉटर इनसाइड द कॅपिलरी इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. सो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट ते वॉटर जे आहे ते वरती जाते. हेन्स वेट ऑफ द लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड ऑपोजिट टू द प्रॉपर कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो इथे आपण तेच म्हणतोय की वेट जे आहे ऑफ द लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल टू अँड ऑपोजिट म्हटलं कारण ऑपोजिट डिरेक्शनमध्ये दिसतं आपल्याला कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो हे आपल्याला इथे दिसतंच, हा अपवर्ड डिरेक्शनमध्ये आणि हा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. सो ते इक्वल आणि ऑपोजिट असणार आहे, त्यामुळे आपण ते इक्वेट करणार आहोत. सो इथली कंडिशन बघा, द लेंथ ऑफ द लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कम्फरन्स 2πr. सो लेंथ ऑफ द लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड ही जी काय असणार आहे ती सर्कम्फरन्स असणार आहे, जो कॉन्टॅक्टमध्ये आहे आपल्या बरोबर ना कॅपिलरीच्या, तो आहे 2πr. आणि त्याच्यामुळे आपण सरफेस टेन्शन जे आहे ते कसं लिहू शकतो, म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं लिहू शकतो तर FT इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट. सो सरफेस टेन्शन किती आहे तर आपण ते T आहे असं अज्युम करतो, आणि लेंथ इन कॉन्टॅक्ट किती आपण असं म्हटलं सर्कम्फरन्स दॅट इज 2πr. सो ही कंडिशन आपल्याकडे आली. पुन्हा ही डायग्राम तुमच्या समोर ठेवतो आणि पुढच्या पार्टकडे वळूया. सो डिरेक्शन ऑफ धिस फोर्स इज अलॉंग द टँजंट ॲज शोन इन द फिगर. सो वर्टिकल कंपोनंट ऑफ धिस फोर्स, सो वर्टिकल कंपोनंट जो आपण मगाशी म्हटला तो किती असणार आहे FT अलॉंग V इज इक्वल टू, अलॉंग V मीन्स वर्टिकल, सो इज इक्वल टू T इंटू 2πr, आणि त्याला आपण काय केलं कॉस थिटाने मल्टिप्लाय करतोय. सो बेसिकली याच्यामध्ये हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे, आणि हेच आपल्याला नंतरच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे हा आपल्याला काय करायचं आहे तर इक्वेट करायचं आहे. So ignoring the liquid in the concave meniscus, the volume of the liquid in the capillary rise is V is equal to πr square h. आणि इथे जे आपण बघणार आहोत ज्या कॅपिलरीमध्ये पाणी जे चढणार आहे तो जो एरिया आहे तो सिलेंड्रिकल एरिया आहे बघा, आणि त्याच्यामुळे आपण कन्सिडर करताना आपण काय करणार आहोत तो फुल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कन्सिडर करणार. सो πr स्क्वेअर h. फक्त इथे आपण कन्सिडर काय करावं लागेल कारण का मिनिस्कस कॉन्केव्ह आहे बघा, त्यामुळे थोडंसं पाणी तिकडे खाली असणार आहे, त्यामुळे ते आपण इग्नोर करतोय. सो इग्नोरिंग द लिक्विड इन द कॉन्केव्ह मिनिस्कस, हा एक प्लेन लेवल आहे असं कन्सिडर करून आपण फक्त जे व्हॉल्यूम आहे ते आपण कॅल्क्युलेट करतोय. तर ते V इज इक्वल टू πr स्क्वेअर इंटू h येईल. आता हा व्हॉल्यूम आपण कशासाठी बघतोय बघा, तर आपण हे mg काढणार आहोत. लक्षात घ्या, हा mgचा उद्योग क्लिअर करण्यासाठी आपण हे व्हॉल्यूम घेतलं आहे. सो आपल्याला माहिती आहे की बेसिकली मास कसं काढतो आपण, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, आपण कसं म्हणतो मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी, बरोबर ना. सो मास अपॉन व्हॉल्यूम याचं जर उत्तर डेन्सिटी असेल तर मग आपल्याला काय करायला लागेल तर आपल्याला याच्यावरून मास कसं लिहिता येईल तर मास इज इक्वल टू काय येईल व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो त्यासाठी आपल्याला मग व्हॉल्यूम घ्यावं लागेल. सो व्हॉल्यूम आपण इथे कॅल्क्युलेट केलं आहे, सो डेन्सिटीनं मग मल्टिप्लाय करावं लागेल. सो व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, मग आपल्याला काय मिळून जाईल तर मास मिळून जाईल. सो पुढच्या स्टेपमध्ये आपण ते मास कन्सिडर करूया. सो मास ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज M इज इक्वल टू πr स्क्वेअर h व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो πr स्क्वेअर h इंटू रो. सो हे मास मिळाले आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची वेटची म्हणजेच mgची, आणि त्यामुळे हे किती होईल टोटल मग परत. सो वेट ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी हे किती असणार आहे. सो W इज इक्वल टू काय होईल πr स्क्वेअर h इंटू रो, हे पहिलं मास होतंच πr स्क्वेअर h इंटू रो, आणि त्याला वेट म्हणजे M इंटू जी असतो, त्यामुळे हा M आहे आणि त्याला आपण Gनं मल्टिप्लाय केलं आहे, त्यामुळे mg. सो W इज इक्वल टू mg. सो आपल्याला ही जी दोन इक्वेशन्स मिळाली, मग अशा आपण म्हटलं की हा कंपोनंट आणि हा कंपोनंट इक्वल आणि ऑपोजिट कन्सिडरेशनमध्ये घेऊन आपल्याला ही दोन इक्वेशन्स जी आहेत ती इक्वेट करायची. दोन इक्वेशन म्हणजे यांच्या राईट साईड ज्या आहेत त्या आपल्याला इक्वेट कराव्या लागतील. सो इक्वेट करून टाकू. सो दस इक्वेटिंग राईट साइड्स ऑफ द इक्वेशन्स 1 and 2 वी गेट. आपल्याला काय काय मिळेल बघा, T इंटू 2πr cos थीटा इज इक्वल टू
पाय आर स्क्वेअर एच रो इंटू जी. सो ते दोन्ही इक्वेशन आपण समोरासमोर आणलेली आहेत. आता कॅन्सल आउट काय काय होईल तेवढं फक्त बघा. पाय पाय गेट्स कॅन्सल्ड. सो पाय आणि पाय इकडचे दोन्हीकडचे थ्रू आउट जातील. आणि इथे आर आहे आणि इथे आर स्क्वेअर आहे, तर इथला एक आर जाईल आणि इथला एक आर जाईल, म्हणजे इथे एक आर शिल्लक राहील. म्हणजे इथे थोडक्यात काय शिल्लक राहिलं आहे बघा. इथे टी शिल्लक राहिला आहे, 2 शिल्लक राहिला आहे आणि कॉस थिटा राहिला, म्हणजे 2t कॉस थिटा एवढं शिल्लक राहिलं आहे. बरोबर, या साईडला 2t कॉस थिटा. आणि इकडच्या साईडला आपल्याकडे काय आहे बघा, इथे आर आहे शिल्लक. बरोबर ना, एक आर शिल्लक राहिला आहे आणि काय शिल्लक राहिले, एच रो जी. सो याच्यामुळे आपण जर एचसाठी रिअरेंज करायचं असेल तर आपण काय केलं बघा, एच इथे राहिला. इकडच्या साईडला मी तुम्हाला म्हटलं तसं 2t कॉस थिटा शिल्लक राहिलं होतं. आणि इकडसाठी आपल्याला एचसाठी जर रिअरेंज करायचं असेल तर काय होईल, इथे आर शिल्लक होता, एक आर एक रो आणि जी. बरोबर ना, कारण का पाय कॅन्सल आउट झाला आहे आणि एक आर कॅन्सल आउट झाला आहे. सो एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा इकडच्या साईडचा आणि इकडचा आर रो आणि जी हे पलीकडच्या साईडला जातील. बाकी उरलेलं जे ते पाय आणि आर कॅन्सल आउट झाले आणि एच आपला इकडचा या साईडला ठेवायचाच आहे. सो या पद्धतीने तुम्हाला हे एचचं इक्वेशन मिळालं. समजा याच केसमध्ये तुम्हाला अजून एक रिअरेंजमेंट करता येईल. हेच इक्वेशन फक्त जस्ट रिअरेंज आपण करतोय. इन टर्म्स ऑफ कॅपिलरी राईज द एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन इज. सो सरफेस टेन्शनसाठी जर रिअरेंज करायचं असेल तर टीसाठी करावं लागेल. सो टी इथे राहील आणि बाकी सगळे या साईडला जर आपण ट्रान्सफर करत असू तर काय होईल बघा, हा आर रो जी हा इकडे डिनॉमिनेटरमध्ये येतो, इकडे न्यूमरेटरकडे जाईल. सो एच आर रो जी आणि इकडचा 2 कॉस थिटा हा डिनॉमिनेटरमध्ये इकडच्या साईडला येईल. सो इक्वेशन कसं येईल बघा, टी इज इक्वल टू आर एच रो जी अपॉन 2 कॉस थिटा. सो या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळून जाईल. आणि हे जे इक्वेशन आहे हे बेसिकली लिक्विडसाठी आपण कन्सिडरेशनमध्ये आणलेलं आहे की जिथे कॅपिलरीमधली हाईट जी आहे ती वाढते असं आपल्याला दिसतं. तर आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर वॉटर इज बेसिकली 0. सो जर अशी जर कंडिशन असेल तर तुम्हाला पुन्हा एक मॉडिफाईड फॉर्म्युला पण मिळेल आणि तो काय असेल याच्यावरती तुम्ही थोडंसं विचार करा, कारण मग तिथे थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय टाकावी लागेल, 0 टाकावी लागेल जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा 0 असेल तर. बरोबर आहे ना. सो याच्यावरती थोडासा विचार करून ठेवा. अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला MCQ मध्ये जेव्हा प्रश्न येतात तेव्हा थोडंसं लॉजिक लावून आपल्याला काहीतरी त्याचं ॲप्लिकेशन बेस्ड असं MCQ आपल्याला समोर मिळतं. त्यामुळे याच्यावरती विचार करून ठेवा. किंवा दुसरा कुठला तरी जर लिक्विड असेल तर त्याचा जर का आपल्याला थिटा दिला असेल तर त्याच्यावरून तुम्ही याचंही कॅल्क्युलेशन करू शकता या पद्धतीने. तर याच्यानंतर आपण याच्यावरती एक बेस्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. खरं तर सॉल्व करूया म्हणण्यापेक्षा मी ते तुम्हाला होमवर्क क्लास देतो, कारण जे पुस्तकामध्ये जे सॉल्व करून दिलेलं एक्झाम्पल आहे ते मी इथे पुन्हा तुम्हाला काही सोडवून वगैरे दाखवत नाही. हे थोडंसं वेगळं आहे. बघा काय आहे ते. A liquid rises to a height of 4.5 centimeter in a glass capillary tube. A liquid rises to a height of 4.5 centimeter in a glass capillary tube of radius 0.01 centimeter. What will be the height of the liquid column in a glass capillary tube of radius 0.02 centimeter? सो त्यांनी काय सांगितलं आहे बघा, की ज्या वेळेला कॅपिलरीची रेडियस ही 0.01 सेंटीमीटर असेल त्यावेळेला हाईट किती होते तर 4.5 सेंटीमीटर होते. तर रेडियस ज्या वेळेला 0.02 सेंटीमीटर असेल तर तेव्हा हाईट किती असेल त्या लिक्विडची किंवा त्या पाण्याची, आपल्या केसमध्ये आपण लिक्विड म्हणतोय. सो लिक्विडची किती हाईट असेल जेव्हा त्याची रेडियस किती असेल 0.02 सेंटीमीटर. सो इथे काय झालं आहे बघा, इथे रेडियससुद्धा सेंटीमीटरमध्ये दिले आणि हाईटसुद्धा सेंटीमीटरमध्ये दिली आहे, म्हणजे CGSमध्ये वापरलं. त्यामुळे त्याचं कन्वर्जन मीटरमध्ये करून घ्यावं असं काही नाही आहे. कारण जर का दोन्ही जर किमती ज्या आहेत ह्या एकाच सिस्टीममध्ये असतील तर पुन्हा वेगळं करण्याची गरज नाही. समजा एखादं मीटरमध्ये दिलं असतं आणि एखादं सेंटीमीटरमध्ये, तर कुठल्या तरी एका सिस्टीममध्ये तुम्हाला कन्वर्जन करून घ्यावं लागलं असतं. पण इथे त्याची काही गरज नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे जे उत्तर मिळणार आहे ते कशात मिळणार आहे, डेफिनेटली सेंटीमीटरमध्ये मिळणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला आपण ज्या वेळेला कॅल्क्युलेशनचा पार्ट बघितला होता त्या डेरिवेशनचा, तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की काय आहे की एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. बरोबर ना. सो याचाच अर्थ एच इंटू आर कॉन्स्टंट असणार आहे आणि त्यामुळे काय होईल तर H1R1 इज इक्वल टू H2R2 असं आपण नेहमीच्या पद्धतीने लिहू शकतो. तर या याच्यामधल्या 3 व्हॅल्यूज दिल्या आहेत. H1 दिली आहे तुम्हाला, R1 दिली आहे. बरोबर.
इज इक्वल टू तुम्ही H2R2 करणार आहात, तर H2 क्वेश्चन मार्क आहे आणि R2 तुम्हाला दिलेली आहे. सो या फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलात H1R1 इज इक्वल टू H2R2, तर त्या या किमती ज्या तुमच्या सबस्टिट्यूट केलात तर तुम्हाला मिळून जाईल आपली H2 म्हणजेच हाईट ऑफ द लिक्विड कॉलम इन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 0.02 सेंटीमीटर. सो नक्की ट्राय करा आणि हे न्यूमरिकल तुम्हाला इझिली येईल. अशा प्रकारची न्यूमरिकल तुम्हाला 1 मार्काच्या त्या सेक्शनमध्ये किंवा 2 मार्काच्या सेक्शनमध्ये सुद्धा मिळू शकतात. सो एकदम इझी आहे. सो ट्राय करा.